लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की मालिनी काकू यांनी काव्याच्या हातामध्ये तो अर्धा जळालेला फोटो पाहिलेला असतो आणि मालिनी काकूंनी आता काव्याला सांगितलंय की तुझ्या बॉयफ्रेंडला माझ्यासमोर हजर कर, तू त्याला सोडला असशील तरीही सुद्धा मला बघायचं आहे आणि त्याच्याच तोंडून ऐकायचं आहे की त्याने तुला सोडून दिलेलं आहे आणि तुम्हा दोघांमध्ये आता तसं काही सुद्धा नाही आहे। त्याबरोबर काव्या म्हणते, काकू मी सांगते तेवढं तुमच्यासाठी पुरेसं नाही आहे का? या सर्वाची काय गरज आहे? मालिनी काकू म्हणतात, गरज आहे म्हणूनच सांगते, माझ्यासमोर जास्त अक्कल पाजळू नकोस। मग मात्र काव्याचा नाईलाज होतो आणि मालिनी काकू तिकडनं निघून जातात तर काव्या गप्प राहते। काव्या आता मात्र तो फोटो जमिनीवरती जोरात फेकून देते आणि म्हणत असते, का पाठलाग नाही सोडत आहेस तू माझा? का प्रत्येक वेळेस येतोस माझ्या चांगल्या आयुष्याच्या आड? किती चांगलं सुरू होतं, सगळं सुरळीत चालू होतं, का नाही बघवलं तुला? का कशासाठी आलास पुन्हा माझ्या आयुष्यात अडचण बनून? अरे सोडून दिलं होतंस ना मला, मूव ऑन होऊया असं स्वतःहून म्हणाला होतास ना, मग मूव ऑन होत सुद्धा होतो, पण ही नियती, हा भूतकाळ का माझा पिच्छा सोडत नाही आहे? मला खरंच नाही कळत आहे का होतं हे सगळं, कशासाठी, का म्हणून होतं आहे? आणि आता काव्या जोरजोराने रडायला लागते आणि आता ती म्हणत असते की जर मी माझा भूतकाळातला बॉयफ्रेंड कोण होता हे सर्वांसमोर आणलं तर नंदिनी ताईचा संसार उद्ध्वस्त होईल, माझा भूतकाळ, तिचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब करेल। आणि पार्थची तर यामध्ये काहीच चूकच नाही आहे, त्यांनी तर माझ्याबरोबर लग्न केलं सगळ्यांची अब्रू, सगळ्यांचे जीव वाचवण्याकरिता, पण शेवटी त्यांना जेव्हा हे सगळं समजेल तेव्हा काय वाटेल? माणूस म्हणून पार्थ खरोखर खूप चांगले आहेत आणि त्यांच्या बाबतीत काहीही वाईट झालेलं, काहीही चुकीचं झालेलं मला आवडणार नाही, म्हणजे नाही। मग त्यासाठी मला खोटं बोलावं लागलं तरीही चालेल, काय करू मी? कसं समजावू मालिनी काकूंना की नाही आणू शकत मी माझ्या बॉयफ्रेंडला तुमच्यासमोर? उत्तम, मी एक पर्याय या सगळ्यातून काढू शकते, मी पार्थबरोबर या सर्व विषयावर डिस्कस करते, मे बी ते त्यांच्या आईला समजावू शकतील। पण जर पार्थनीच मला समजून नाही घेतलं तर? नाही 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 काव्या, हा असा एवढा मोठा मूर्खपणा करून बसू नकोस। जर पार्थने तुला नाही समजून घेतलं, उलट जर त्यांचाच आणखीन काही गैरसमज झाला, त्यांना वाटलं की लग्नाच्या आधीच माझ्यामध्ये आणि जीवामध्ये नको 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 नको, मी चूक करेन पार्थबरोबर बोलून, कदाचित आता आमच्यामध्ये जे काही विश्वासाचं नातं तयार झालं आहे ते सुद्धा मी गमवून बसेन। तसंही आता आम्ही घटस्फोट घेतो आहे, आधीच एकतर आमच्या घटस्फोटाला जेमथेम 4-5 महिने उरले, त्यात पण जर मी पार्थना सगळं काही सांगून टाकलं तर मग त्यांच्या मनात माझ्याबद्दल शेवटच्या चांगल्या आठवणी राहण्याऐवजी कटू आठवणी राहतील आणि त्या आठवणींमुळे त्यांना पुढचं आयुष्य जगायला त्रास होईल। त्यापेक्षा मी पार्थना हे सगळं सांगणं टाळते। मग काय करू? नंदिनी ताईबरोबर डिस्कस करू का या विषयावर? ती समजून घेईल का? नाही, नको, मी आधीच जीवा हा जीविका म्हणून सांगितलं होता। जर नंदिनी ताईला कळलं की मी तिच्याजवळ इतके दिवस खोटं बोलत होते तर नंदिनी ताईला सुद्धा नाही आवडणार, मग मी आता करू तरी काय, असा खूप मोठा प्रश्न काव्यासमोर असतो। तर दुसरीकडे मालिनी काकूसुद्धा रडत असतात, त्या त्यांच्या खोलीमध्ये बसलेल्या असतात आणि आता म्हणत असतात की मी जे वागते ते योग्य आहे की चुकीचं ते मला नाही माहीत, पण आज एक आई म्हणून माझ्या जागी मी अगदी योग्य आहे। आज माझ्या मुलाचं भविष्य धोक्यात असताना मी गप्प नाही बसू शकत। जर खरोखर काव्याचं बाहेर काही असेल तर ते वेळीच थांबलं पाहिजे किंवा कमीत कमी ते मी थांबवलं पाहिजे। खरं तर लग्नाआधीच मुलींनी या सर्व गोष्टी संपवायच्या असतात, पण काव्याने जर तसं केलेलं नसेल तर मग मात्र मला स्वतःहून पुढाकार घेऊन हे सगळं थांबवावं लागेल किंवा काव्याला आणि पार्थला सेपरेट करावं लागेल, जेणेकरून माझ्या मुलाचं भविष्य धोक्यात जाऊ नये। तसंही माझा पार्थ खूप समंजस आहे, समजूतदार आहे, जर काव्याचा भूतकाळ असेल तर तो नक्की काव्याला समजून घेईल, पण जर तिचा वर्तमानच दूषित असेल तर मात्र पार्थला हे सहन नाही होणार आणि पार्थ किती हळव्या मनाचा आहे, तो किती पटकन अपसेट होतो हे फक्त आई म्हणून मला माहिती आहे। आजपर्यंत मोठा मुलगा, मोठा भाऊ, मोठा भाचा, मोठा प्रत्येक गोष्टीत आलाय तो मोठा मोठा म्हणत आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्याने तडजोड केली, प्रत्येक वेळेस त्यांनी समजूतदारपणा दाखवला आहे आणि प्रत्येक गोष्ट समजून घेतली। लहान असल्यापासून अगदी त्याची आवडती कुठलीही वस्तू त्याने दुसऱ्याबरोबर शेअर केली, मग अगदी ती खेळणी असू देत, जीवा आणि युगबरोबर शेअर करायची
किंवा पिहू आणि श्रेयाबरोबर एखादं खाण्याचा पदार्थ शेअर करायचं असू दे, किंवा जीवाबरोबर त्याचे कपडे शेअर करायचे असू दे, मित्रांबरोबर कॉलेजला जाताना शाळेत जाताना कार शेअर करायची असू दे, त्याने सगळ्या गोष्टी शेअर केल्या. पण जर उद्या त्याच्या प्रेमावर ही गोष्ट आली तर मग मात्र माझ्या मुलाला सहन नाही होणार. माझा पार्थ खरोखर खूप हळव्या मनाचा आहे. काव्यावर त्याने निस्वार्थी आणि मनापासून प्रेम केले. काव्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्याने कुठल्याच मुलीचा विचार करणं तर दूर, कुठल्या मुलीकडे नजर वर करून सुद्धा पाहिलेलं नाही आहे. रम्या त्याच्या एवढी मागे लागली होती तरीसुद्धा त्याने रम्याकडे एकदाही ढुंकून पाहिलं नाही त्या नजरेने. इतकं प्रेम केलं आहे त्याने काव्यावर. मग काव्या का वागते त्याच्याशी असं? तिला का कळत नाही आहे की पार्थ तिच्यासाठी किती लायक आहे ते? त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता युग हा खूपच जास्त घाबरलेला असतो आणि त्याच्या मित्राचे त्याच्या फोनवर सतत फोन येत असतात. युग फोन उचलत नसतो. मित्राचा पहिला फोन येतो, युग कट करतो. दुसरा येतो, युग कट करतो. तिसरा येतो, युग कट करतो आणि म्हणत असतो, अरे हा किती फोन करतोय आणि कशासाठी? मी काय बोलू याच्याशी? मला भीती वाटते. त्याबरोबर मग मात्र आता चौथ्यांदा फोन येतो. युग विचार करतो, अरे यार, आणि तो फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, तुला कळत नाही आहे का मी फोन घेत नाही आहे तर मला नाही बोलायचं आहे ते? त्यावर युगचा मित्र युगला म्हणत असतो, युग, अरे प्रॉब्लेमपासून पळून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे. युग त्याला म्हणत असतो, मग काय करू तूच सांग. तुझ्याकडे आहे का या प्रॉब्लेमचं सोल्युशन? नाही असेल ना तर सांग मला, मी करतो ते सोल्युशन. त्याबरोबर युगचा मित्र म्हणत असतो, हे बघ, माझ्यावर चिडून काही होणार नाही आहे. मी तुला इकडचे अपडेट द्यायला फोन केला आहे. त्याबरोबर युग विचारतो, काय अपडेट आहेत तिकडे? त्यावर तो त्याचा मित्र सांगत असतो की अजूनही तू तुझ्या पेरेंट्सकडून ते डॉक्युमेंट्स साईन करून इकडे परत आणलेले नाही आहेस. जोपर्यंत तू येणार नाहीस तोवर तुला कॉलेजमध्ये एंट्री द्यायची नाही म्हणून प्रिन्सिपलने वॉचमन्सना सुद्धा तुझा फोटो दिलेला आहे आणि सगळ्या प्रोफेसर्सना तर आधीच अलर्ट करून ठेवलं आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे जर पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुझ्या घरून लेटरची सही नाही आली तर मग प्रोफेसरनी आणि सर्व कमिटी मेंबरने ठरवलं आहे की तुझ्या घरी कमिटीचे मेंबर येतील लेटर घेऊन आणि मग तुझ्या घरच्यांना समोर बसवून तुझ्या समोर ते सगळं सत्य सांगतील. त्याबरोबर हे ऐकून मात्र युगला खूप मोठा धक्का बसतो. युग म्हणतो, काय? त्यावर त्याचा मित्र म्हणतो, हो, हेच सांगण्यासाठी कॉल करत होतो मी, पण महाराज तुम्हाला तर फोन उचलायचेच नव्हते. त्यावर युग म्हणत असतो, अरे मला सोडवा रे या सगळ्यातनं. तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना मी काही नाही केलेलं. अरे मी खरं बोलतोय, मी खरंच काही नाही केलेलं. अरे त्या मुलीबरोबर मी असं कसं वागू शकतो? त्याबरोबर आता त्याचा मित्र त्याला म्हणत असतो, अरे एक पर्याय आहे. तू नेहमी म्हणतोस ना की तुझे भाऊ खूप चांगले आहेत म्हणून, मग तू त्यांच्याशी सगळं शेअर कर ना. त्यावर तो म्हणत असतो, अरे माझे भाऊ कितीही चांगले असले तरी एखाद्या मुलीच्या बाबतीत मला कधीच ते पाठीशी घालणार नाही. त्यांनासुद्धा हेच वाटेल ना की माझी चूक आहे, म्हणूनच तर मी घाबरून पळून आलो. अरे पण मी खरंच सांगतो यार, मी नाही काही केलेलं. ती मुलगी आहे म्हणून सगळेजण तिची बाजू घेत आहेत, सगळेजण तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी मुलगा आहे म्हणून मला कोणीच समजून घेत नाही आहे. मी अग्री करतो, मी कॉलेजमध्ये खूप मस्ती केली, खूप धिंगाणे घेतलेत, खूप राडा केला आहे, खूप मारामाऱ्या केल्या, खूप गोंधळ घातले, खूप कल्ला केला, कधी कधी तर मुलांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईपर्यंत सुद्धा मारलं. पण एखाद्या मुलीच्या बाबतीत एवढी मोठी चूक करणं शक्य नाही आहे रे मी. अरे मला मान्य आहे की तेव्हा मी ड्रिंक केलेली, मला नाही आहे सगळ्या गोष्टी लक्षात, पण तरीही अरे नाही होऊ शकत माझ्या हातून एवढी मोठी चूक. अरे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत माझ्यावरती, परस्त्री माते समान, परस्त्री भगिनी समान असे संस्कार असताना मी एखाद्या मुलीकडे नजर वर करून बघत नाही रे. त्याबरोबर त्याचे मित्र म्हणतात, गप्प बस, तू मुलींबरोबर कितीतरी वेळा फ्लर्ट करताना आम्ही स्वतः पाहिलं आहे. त्याबरोबर युग म्हणत असतो, अरे फ्लर्ट करणं वेगळं, मी फ्लर्ट करतो पण त्या मुलींच्या परवानगीने. त्या मुली स्वतःहून माझ्यासमोर तसे चित्र मला दाखवतात, त्या स्वतःहून माझ्याकडे बघतात आणि त्याच्यानंतर मला हिंट मिळाल्यावर मी फ्लर्ट करतो. कुठल्याही मुलीकडे असं कसं बघू शकतो मी? आणि राहिला प्रश्न त्या मुलीचा, तर तिच्याकडे तसं बघण्याचा कधी प्रश्नच आला नाही, कारण ना ती आपल्या क्लासमध्ये होती, ना ती आपली बॅचमेट होती. मग तिच्या बाबतीत मी हे सगळं कशाला करू? माझी तिची काय दुश्मनी? त्यावर तो म्हणत असतो की नाही, आता पर्याय नाही, बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर तुझ्या घरी येतील. मग तो फोन कट करतो आणि ठरवतो की आता मी आत्महत्या करणार. आणि तो आता आत्महत्या करायला जातच असतो. इतक्यात त्या ठिकाणी वसुहत्या आणि रम्या आलेली असतात. आता वसुहत्या आणि रम्या युगला हातामध्ये सुरा घेऊन बघतात. त्याबरोबर आता युग लगेचच घाबरतो आणि सुरा खाली फेकतो. तर रम्या आणि वसुहत्या म्हणतात, युग बाळा, अरे काय करतोयस तू? हे तुझ्या हातात सुरा? बाप रे,
अरे युग तू खाली फेक पहिल्यांदा सुरा. अरे तू स्वतःला संपवायला निघाला होतास युग, असं रम्या म्हणते. वसुहत्या म्हणते एवढं मोठं काय झालं युग, बाळा बोल. या घरात तुला दुसरं कोणीही समजून नाही घेतलं ना तरी तुझी ही वसुहत्या आहे तुझ्या पाठीशी, कायम समजून घेईन मी तुला. त्यावर रम्या म्हणते आणि तुझी ही रम्या ताईसुद्धा आहे रे युग. इतका स्वतःला एकटा आणि लाचार समजू नकोस की तुला मरण्यासाठी आम्ही सोडून देऊ, कधीच नाही. अरे तू भाऊ आहेस माझा, माझं खरोखर खूप प्रेम आहे तुझ्यावर. रक्षाबंधनला प्रत्येक वेळेस मी तुझ्या हातावर राखी बांधली आहे, त्यावेळेस तू वचन दिलंयस मला माझं रक्षण करण्याचं, पण बहीण म्हणून माझंसुद्धा हे कर्तव्य आहे की मी तुझं रक्षण करेन. तू सांग मला काय झालं आहे ते, कोणी त्रास देत आहे का तुला, युग बोल ना. त्यावर वसुहत्या मुद्दामून म्हणते युग बाळा तुझ्या हातून काही चूक घडली आहे का, तू कॉलेजमध्ये मारामाऱ्या केल्या आहेस का. आता ह्या मुद्दामून युगच्या मनातून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तू चोरीबिरी तर केली नाहीस ना, असं रम्या म्हणते. वसुहत्या म्हणते तू दुसरं काही केलं आहेस का, रेगिंग वगैरेच्या प्रकरणात अडकला आहेस का. त्यावर लगेचच रम्या म्हणत असते आई काय गं, रॅगिंग वगैरेमध्ये कुठे, रेगिंग वगैरे तर मोठमोठ्या कॉलेजमध्ये चालतेच, त्याचं काही नसतं एवढं. युग नेमकं काय झालं आहे तू सांग बरं आम्हाला. युग अरे बोल ना बाळा, तू बोलणार नाहीस तर मग आम्ही तुझी मदत तरी कशी करणार आणि तुला तू ज्या कुठल्या अडचणीत अडकला आहेस त्यातून बाहेर तरी कसं काढणार. युग काहीच सांगत नसतो. वसुहत्या रम्याला म्हणते रम्या बाळा जरा इकडे ये गं, आणि त्या दोघी बाजूला जातात आणि वसुहत्या रम्याला म्हणत असते रम्या नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे बघ या युगची दुखती नस आपल्याला पकडावी लागेल आणि हीच ती योग्य संधी आहे. बघ आत्ता हा डिप्रेस आहे आणि आत्ता डिप्रेशनमध्ये हा नक्की आपल्याजवळ काहीतरी बोलून जाईल. आपल्याला फक्त याला आणखीन जरा गोड 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 बोलून आपल्या जाळे तोडावे लागेल आणि मला वाटतं की आपण ते करू शकतो. तुला काय वाटतं रम्या. त्यावर रम्या म्हणत असते हो आई मलासुद्धा तसंच वाटतं. गोड 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 बोलून आपण युगला एकदा का आपल्या जाळ्यात ओढला आणि युगच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला कळलं की मग युग आपल्या बाजूने होईल. आपल्या बाजूने होण्या वाचून त्याच्याकडे दुसरा कोणता पर्यायच उरणार नाही आणि एकदा का पर्याय उरला नाही की मग मात्र आपण युगला चांगलाच आपल्या ताब्यात घेऊ. मग आता त्या दोघी पुन्हा युगकडे येतात आणि युगला म्हणायला लागतात युग बाळा काय झालं आहे सांग, युग सांग. इतक्यात तिकडे नंदिनी येते. नंदिनीला आता या दोघींचा आवाज येतो युग बोल आणि युगचा काहीच आवाज नसतो. मग आता नंदिनी आतमध्ये येते, बघते तर काय युगला हा असा घाम वगैरे फुटलेला असतो आणि वसुहत्या आणि रम्या त्याला बोल बोल करत असतात. युग लगेचच नंदिनीकडे बघतो तर नंदिनी वसुहत्या आणि रम्याला म्हणते काय सुरू आहे तुम्हा दोघींचं इकडे, अजूनही तुमच्या अंगातल्या कळा गेलेल्या नाही आहेत ना, सांगितलं ना तुम्हाला घरच्या गोष्टींपासून लांब राहायचं म्हणून. मग त्यावर लगेचच वसुहत्या म्हणायला लागते अगं नंदिनी युग बघ ना किती डिस्टर्ब दिसतोय, अपसेट दिसतोय, म्हणून फक्त आम्ही युगला विचारत होतो काय झालं ते. त्यावर रम्या म्हणत असते घरच्या तुमच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याची मुळे आम्हाला काही इच्छा नाही बरं. नंदिनी म्हणते ही आमच्या घरातलीच गोष्ट आहे. युग हा या घरातला सदस्य आहे आणि जर त्याचा मूड बरा नाही आहे तर त्याचा मूड का बरा नाही आहे हे जाणून घेण्याचं कर्तव्यसुद्धा या घरातल्या सदस्यांचं आहे. तुमचा याच्याशी काही एक काडी मात्र संबंध नाही, समजलं. त्यावर लगेचच आता ती म्हणायला लागते की तू असं का बोलतेस नंदिनी, अगं आम्हीसुद्धा या घरातली माणसं आहोतच ना. त्यावर नंदिनी लगेचच म्हणायला लागते होतात, आता नाही आता तुम्ही या घरातल्या सदस्य. तुम्ही जास्त वेळ माझा बोलण्यात वाया घालवू नका, ताबडतोब चालत्या बाईकडनं. त्याबरोबर रम्या म्हणायला लागते अगं पण युगची अवस्था तरी बघ. नंदिनी म्हणत असते त्याची अवस्था काय आहे ते दिसतंय मला आणि काही अवस्था वगैरे नाही आहे त्याची, थोडासा डिस्टर्ब झाला आहे तो, मे बी कसलं तरी टेन्शन आलं असेल. आणि आजची यंग जनरेशन आहे, टेन्शन हे येतंच, अभ्यासाचा ट्रेस असेल. तुम्ही फार चर्चा करत बसू नका या विषयावरती, जा जरा पडदे धुवून काढा चला. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते अगं परवाच तर धुतले. नंदिनी म्हणते घटस्थापना आहे उद्या, आज पुन्हा धुवून काढा, चला निघा लवकर, आणि ती त्यांना हकलवून लावते. तर आता नंदिनी युगला विचारते युग काय झालं आहे मला सांग आणि आता माझ्यापासून काहीच लपवू नकोस. मग मात्र आता युग ठरवतो की नंदिनी वहिनीशी सगळं खरं बोलायचं आणि नंदिनीला तो म्हणतो नंदिनी वहिनी सॉरी, त्या दिवशी खरं तर मला तुझ्यावर आवाज चढवायचा नव्हता, पण तू माझं बोलणं ऐकलं होतंस आणि खोदून खोदून तू मला विचारत होतीस. जर तू आणखीन थोडा वेळ माझ्याजवळ उभी राहिली असतीस तर मी तुझ्याशी सगळं बोलून गेलो असतो, म्हणून मी तुझ्यावर आवाज चढवला, मला माफ कर. नंदिनी म्हणते अरे ठीक आहे तू पुढे बोल. मग युग सांगायला लागतो ॲक्च्युली वहिनी माझ्या कॉलेजमध्ये मी खूप आगाव आहे,
खूप अतरंगी, खूप जिद्दी, खूप हट्टी. मी सगळ्या प्रोफेसर्सना सुद्धा खूप त्रास दिला आहे आणि मी कॉलेजमध्ये खूप मारामाऱ्या केल्या आहेत, खूप भांडणं केली आहेत, खूप राडे केलेत. जिथे कुठेतरी मस्ती मारामारीचं नाव येतं तिथे युगचं नाव असतंच. त्यावर नंदिनी म्हणते पुढे. त्यावर युग म्हणत असतो, काही दिवसांपूर्वी एका मुलीने मला प्रपोज केलं. पण अगं वहिनी, या सर्व गोष्टीत मला खरंच इंटरेस्ट नाही आहे. मी त्या मुलीला स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितलं की अभ्यासावरती लक्ष दे. कारण ती मुलगी FYची होती आणि त्या मुलीला मी असं म्हटल्यामुळे, तिच्या हातातलं गुलाब न घेतल्यामुळे तिला इन्सल्टिंग फील झालं. कारण तिने मला भर स्टिल्ट एरियामध्ये प्रपोज केलं, ते सुद्धा कॉलेज सुटलेल्या वेळावर. म्हणजे तिथे ज्युनियर कॉलेजची सुद्धा मुलं होती, SY, FY, TY सगळीच मुलं होती. सगळी मुलं तिच्यावरती हसली. तिला या गोष्टीचा राग आला आणि बघून घेईन एवढं म्हणून ती तिकडनं रागारागात पळत निघून गेली. त्याच्यानंतर आमच्या कॉलेजची एक पार्टी होती. अवॉर्ड फंक्शन होतं गं खरं तर ते वहिनी. पण त्या फंक्शनमध्ये आमच्यासाठी सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था होती. कोणी माझ्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रिंक मिक्स केली मला खरंच माहीत नाही. मी कोल्ड्रिंक म्हणून प्यालो आणि मला नशा झाली. त्याच्यानंतर मी स्वतःला एका रूममध्ये बघितलं. ती मुलगी माझ्याबरोबर त्या रूममध्ये होती आणि ती बसली होती. त्यानंतर तिने गोंधळ केला की मी तिच्याबरोबर. त्याबरोबर नंदिनी ही युगला म्हणते काय, तर युग आता रडायला लागतो. त्याबरोबर नंदिनी म्हणते कळलं मला कळलं युग, पण मला खरं सांग, अगदीच तुझ्या आईची शपथ घेऊन तू नक्की काही केलेलं नाही आहेस. त्यावर युग म्हणतो की मी वहिनी खरं बोलतोय. अगं मी खरंच काहीच नाही केलेलं. मी या सर्व गोष्टी का करीन, खरंच तुझी शपथ, हवं तर आईची शपथ. त्याबरोबर नंदिनी म्हणते ठीक आहे, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर. काय खरं काय खोटं हे मी शोधून काढेन. त्यावर युग म्हणतो वहिनी अगं कसं शोधून काढशील, जर पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मी आईबाबांची सही त्या लेटरवरती नाही नेली तर मग मात्र मला कॉलेजमधून तर कमी करतीलच, वरून घरीसुद्धा बोर्ड ऑफ डिरेक्टरची माणसं येतील. त्याबरोबर नंदिनी म्हणते काळजी करू नको, 3-4 दिवस आहेत ना आपल्या हातात, काय करायचं ते मी बघते. आणि मग नंदिनी ही आता रीतसर युगच्या कॉलेजमध्ये जाऊन भेट घेते आणि त्या मुलीलासुद्धा भेटते आणि तिथे असलेले CCTV फुटेज वगैरे चेक करते. तर त्यामध्ये ती मुलगी स्वतःहून युगच्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रिंक मिक्स करताना नंदिनीला सापडते आणि नंदिनी ही गोष्ट सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबर्सना दाखवते आणि तिथं सांगते की जर या मुलीवरती अतिप्रसंग झाला किंवा माझ्या दिराने हिच्याबरोबर चुकीची वर्तवणूक केली तर हिनेच त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रिंक का मिक्स केली, हिनेच त्याला नशा का करून दिली. म्हणजे याचा अर्थ हिचीच इच्छा होती ना हे सगळं व्हावं म्हणून. पहिली गोष्ट तर माझ्या दिराच्या हातून काही चूक झालेलीच नाही आहे. ही मुलगी कांगावा करते, हवं तर आपण हिच्या टेस्ट करून घेऊया. त्याबरोबर ती मुलगी टेस्ट हे ऐकून घाबरते आणि म्हणते नाही माझ्याबरोबर काहीही चुकीचं झालेलं नाही आहे. त्याबरोबर सगळ्यांच्या समोर सत्य येतं, युग निर्दोष सिद्ध होतो आणि युगला परत कॉलेजमध्ये येण्याचं परमिशन मिळतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल.